महाड दुर्घटनेतली टवेरा गाडी सुद्धा अखेर आज आता सापडलेली आहे। सावित्रीच्या पात्रामध्ये टवेरा गाडीचा सर्च ऑपरेशन दरम्यान ती दिसली आणि आता टवेराला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। घटनास्थळाजवळ ही टवेरा सापडलेली आहे। या टवेरामध्ये 2 मृतदेह असल्याची माहिती मिळते। दुर्घटनेच्या 13व्या दिवशी आता ही टवेरा सापडलेली आहे। काल जयगड मुंबई ही दुसरी एसटी शोधकार्यादरम्यान सापडली होती, तर त्याआधी 11 ऑगस्टला सावित्री नदीत वाहून गेलेली राजापूर मुंबई ही पहिली एसटी नौदलाला सापडली होती आणि अखेर आज ज्या टवेरा गाडीचा शोध सुरू होता, ही टवेरा गाडी सुद्धा नौदलाच्या हाती लागलेली आहे। घटनास्थळापासून अगदी जवळच ही टवेरा सापडलेली आहे। जो लास्ट हमारा अचीवमेंट था वो आज हमें मिल चुका है। सुबह 9:30 वहाँ पे हमने लोकेट किया, वहाँ पे देखा नीचे कुछ सस्पिशियस लगा, फिर हमारा ड्राइवर गया वहाँ पे। थोड़ा भाव हल्का सा कम हुआ है लेकिन थोड़ा डिफिकल्ट तो है, लेकिन हमने वहाँ डोका डाला होता है मतलब सर्च कर लिया। लेकिन बाहर निकलने में कितना वक्त लगेगा? अभी डिपेंड करता है ऊपर वाले प्रशासन पे। हमारे ड्राइवर ने लोकेट कर लिया है। अभी जैसे ये लोग वायर वगैरह पास करेंगे उसके अनुसार हमें बस उसको कनेक्ट करना है। अंदर कोई बॉडीज वगैरह है? हाँ, उसमें 2 डेड बॉडी है। तर महाड दुर्घटनेमध्ये 2 बसेस नंतर आता टवेरा गाडी ही सापडलेली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। सावित्री पूल दुर्घटनेच्या आजच्या 13व्या दिवशी ही इथं शोध मोहीम सुरू आहे। सावित्रीच्या पात्रामध्ये मागील 2 दिवसात 2 एसटीच्या बसेस मिळाल्यात नौदलाच्या पथकाला आणि आज सकाळीच ही मोहीम सुरू झाल्यानंतर अपघात स्थळापासून अवघ्या 400 ते 450 मीटर अंतरावरती नौदलाच्या पथकाला एक 20 फूट खोलीवरती ही जी टवेरा गाडी जी आहे त्या टवेरा गाडी लोकेट झालेली। ही टवेरा गाडी गुहागरवरून मुंबईला निघाली होती आणि यामध्ये 8 प्रवासी होते, त्यातील 3 प्रवाशांचा शोध लागला होता आणि आता ही जी टवेरा गाडी लोकेट झाली आहे ती टवेरा गाडी काढण्यासाठी इथं आता प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि या टवेरा गाडी जी आहे ती काढण्यासाठी इथं एक क्रेन मागवण्यात आलेली आहे, JCB मागवण्यात आलेली आहे। नौदलाचे जवान आहेत, नौदलाचे जे पाणबुडे आहेत ते सुद्धा आता पाण्यात उतरत आहेत आणि लवकरच हे काम मार्गी लागेल असा विश्वास नौदलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।